पाहून इकडं चिकन कटिंग आहे, कारण मोठा मोठा घाई गडबडमध्ये मोठा मोठा झाला म्हणून त्यात टाक. दोन दोन कर. एक नंबर असा कडक. कुरकुला पाणी होतच. हाय मित्रांनो, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ आणि सर्वांना हॅपी दिवाळी, हॅपी दिवाळी, हॅपी दिवाळी. तर आज दिवाळीचा शेवटचा दिवस आहे, म्हणजेच आज आहे भाऊबीज. आणि भाऊबीज निमित्त आज मी बाहेर कशासाठी आहे ते तुम्हाला दाखवते. इकडे चूल पेटवली. आता चूल बाहेर पेटवली म्हणजे मी गेस केलाच असाल की आज आहे आपल्याकडे मटनचा बेत. तर तीच रेसिपी तुम्हाला ह्यातून एन्जॉयमेंट सगळा बघायला भेटणार आहे. तर नक्की व्हिडिओ पण बघा. आणि जर नवीन असाल चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले तर नक्की व्हिडिओला लाईक करा. तर चिकनची रेसिपी काय काय म्हणजे आपला नॉर्मलच म्हणजे असा काहीतरी आपली रेसिपी असणार आहे. ते काही जास्त हे नाही, बटर काय नाही, फक्त चिकन बनवलं ते वेगळ्या पद्धतीने तुम्हाला बघा भेटणार. तर तीच तिकडे चूल पेटवून आहे, इकडे सगळा सेटअप चालू आहे. ठीक आहे, तर करा कंटिन्यू व्हिडिओ. तर असा आहे रोस्ट बिस्ट करायला सगळा हे झाले बिले. आणि इकडे आपली इस्तू पेटवली आहे, यामध्ये इकडं झाली बिली सेटअप होत आहे चिकन रोस्ट करायला. आणि हा इस्त्री पेटवलं इकडं. आणि मित्रांनो आज गावी म्हणजे कशासाठी, तर एक विशेष काम म्हणजे आपला इकडे बांबू बांधले. ते कशासाठी माहिती आहे काय, तर ते बांबू बांधले पेस्टर करायला घराला. आज किंवा नाही उद्यापासून पेस्टर करायचं. तर त्यापासून सगळ्या व्हिडिओ, कारण कंटेंट करायला कुठं आपल्याला म्हणजे टाईम नाही भेटत आहे. तर बोलू चॅनल डेड व्हायचा, त्यामुळं पेस्टरचे व्हिडिओ मी अपलोड करत राहील. ठीक आहे, जेणेकरून गवंड्यांना पण थोडा शरम वाटेल आणि मग ते काम फास्ट करतील त्याने तरी. ठीक आहे, तर इकडं हे बोकड्याची कातडी. कान आहेत का काय आहे, काय आहे कान, जीभ. पाहून इकडं चिकन कटिंग आहे, कारण मोठा मोठा घाई गडबडमध्ये मोठा मोठा झाला म्हणून त्यात टाक. दोन दोन कर बारा. तर आपला भाव कटिंग करत आहे, इथं एक्सपर्ट आहे चिकन कटिंग करण्यात. नाही जेवढं बारीक जेवढं होईल ना तेवढं नाही रे शिजाय पाहिजे. करू हा कर. तर एक नंबर असा रेसिपी आपल्या भावानं होत आहे. ठीक आहे, तर आता चिकन कटिंग करतो. आणि ते काय रे ते दाखव काय, कलेजी माझा फेवरेट मेनू कलेजी. आज भाव येणार आहे, त्यामुळं त्यांना आईचा भाव येणार आहे म्हणजे मामा माझा. तर त्यासाठी चिकनची रेसिपी आज बोलू. चला आपल्या यूट्यूब फॅमिलीला दाखवूया काय काय ते. तर हा बोकडाचा मटण आहे, मटन सॉरी चिकनच. आपण चिकन म्हणजे खाल्लेलं आहे चिकन, तर निश्चित चिकनचंच नाव होते तो, पण हा आहे मटन. ठीक आहे, तर चला डायरेक्ट आता इकडं बघूया. इकडं नाही ना. तर भावानू मटन टाकायला हाय लसूण सोलला आणि त्याला हे गेला. आणि हाय मीठ. आणि ह्यात आहे मला वाटतं एव्हरेस्ट मसाला, किचन किंग आहे तो. ही धनिया पावडर. आणि ह्यात आहे हळद, मीठ मसाला आपलं ते रेग्युलर. आणि ही जो दिसतंय भुशार का, तो आमचा स्पेशल मेनू आहे, मसाला आहे. जर तुम्हाला याची रेसिपी असं पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा, लवकर तुम्हाला त्याची रेसिपी मी पाठवून. ठीक आहे, तर इकडं आता आपली इस्तू जाल आणि धूर इकडं झालेलं आहे तयार. मीच घेतलंय मातीने, त्या मातीने लागलाय कारण भांडा काला नको व्हायला म्हणून. तेल टाकायचं अजून तापला नाही भांडा म्हणून. ठीक आहे, तर इकडं भावाने आपलं मटण कापलेलं आहे, तेल आणलेलं आहे. आता त्यात आपण टाकतो पहिला ऑइल, तेल तरी पण 1 कप जास्त, जवळजवळ 50 ग्राम जास्त तेल त्यात आपण टाकलेलं आहे. ठीक आहे, बघा हे आमच्या आयडिया देशी जुगा. तर भाऊनो आपला तेल तापलेलं आहे आणि आता त्यात पडेल तो म्हणजे लसूण जार. ठीक आहे, लसूण
तर मित्रांनो लसूण तिकडं ब्राऊन होत आहे आणि तोपर्यंत तुम्हाला दाखवतो आमच्या झाडांची सफर. तर हा आहे बेलाचा झाड, हा इकडे जायस्वंद, हा इकडे अडुलसा औषधी मेडिसिन, हा तुळशी, हा आहे आवला, देशी आवला, हा इकडे सगळा काय त्याला बोलतात, हा जायस्वंदच, हा तगाडी, आम्ही जरा तगाडी बोलतो, पांढऱ्या फुलांची झाड. इकडे अजून एक बेला आणि हे इकडं तगाडी. ठीक आहे, ती तिकडं केली ती दुसऱ्यांची आहे. अजून तुम्हाला काय दाखव, हां थांबा, हां नारळ आणि हा आहे तो अद्रक आहे, तो तिकडं कोपऱ्यात. एक मिनटं, हा आहे अननस, हे नारळ, तो तिथं नारळ फक्त लावून ठेवलं, कारण नुसतं फक्त असं टेकवून ठेवलेलं, पण ते आम्हाला वाटलं मरतील, पण नाही ते झालं. त्यामुळे असं म्हणजे अरेंजमेंट नाही आहे त्यांची व्यवस्थित. तर नंतर बघू कधीतरी असं, जेव्हा हा कुंपण सगळा होईल तेव्हा. ठीक आहे, कॉल दिला आणि मित्र आपला मसाला टाकल. ठीक आहे, तर हा मिक्स मसाला सगळा टाकलेला आहे. ठीक आहे, तर आपला जो मटण आहे तो जवळजवळ 1.5 किलो आहे, 2 किलो असेल जास्तीत जास्त, कमीत कमी. ठीक आहे, सांग त्याला, ए मित्र आंध्रे गावात काय का ते. ठीक आहे, तर हा 2 किलो मावानू मटण आहे. ठीक आहे, हलतंय असं सुकत करायचं. तर मित्रांनो 1 नंबर तरी आलेली आहे आपल्या मटणाला. तरी शिवाय मटणाला मजा नाही. तरी अजून आपलं बाकी मटेरियल टाकायचं आहे. आता जस्ट पाणी त्यात टाकलेलं आहे. तर हा जो एवढा मटेरियल तो वरून जाणार. हा आमचा जो तुम्हाला पाहिजे असेल, हे काय हा एक वेगळाच आहे, पण त्यांनी जो जेवणाला टेस्ट आयुर्वेदिकच आहे, घरगुती आहे. तर जेवणाला जर तुम्हाला पाहिजे असेल, म्हणजे ऑलराऊंडर कशात पण टाकू शकतो तुम्ही, नॉनव्हेज, व्हेज, कुठल्या पण भाजी, सुकी भाजी, ओली भाजी सगळं टाकू शकता. ठीक आहे, तर आता आपलं राहिलेलं मटेरियल बाकी पडत आहे. ठीक आहे, हा गेला धनिया पावडर, हे हळद, मीठ, मसाला सगळा गेलेला, त्यात आपला सिक्रेटवाला पण गेलेला आहे. ठीक आहे, तर 1 नंबर असा तर कड येईल. उकाला आला का मामा किती असेल काय माहित, तर तेव्हा आपण हे सगळं करू. इटा हलतायत 1 नंबर असा कडक. कुरकुला पाणी होतच का. तर भावानं मेहनत बघू शकता, घाम बी एकदम त्या तब्बल अर्ध्या तासाने आता आम्ही आलो. तर इकडे आपली वस्तू चालू होती कंटिन्यू. तर आता भावाला थोडा टेस्ट करायला सांगतो. ठीक आहे, काढ आणि घे ते ताटात, नाही तर ह्याच्यातच. अरे ते हे बाबा जो हलते हो, ह्या कसा तू ह्याने उचलशील दोघावी. तर उपवास असल्यामुळे आम्हाला काहीतरी जुगाड करून तो हलते टोप. हा हा, इकडे ठेव, इकडे तेरपेतच घे, तुला खायला टेस्ट करा घे. हलतंय बघ ती. हा, ह्या पण घे, पीस पण घे. नाही शिजलाय का नाही तो पण बघायचा आहे. तो नको घे पीस, चिकन. हा पीस घे, कलेजी नको घे. ठीक आहे, तर मित्रांनी आपल्या भावाने एक घेतलेला पीस. नाही शिजलाय तरी खायचं आहे तुला. नको राहू दे, नाही शिजलाय, अजिबात नाही शिजलाय. बघा एकदम म्हणजे तरी विरा आलेला 1 नंबर असं. ठीक आहे, तर मित्रांनी आपल्याला जजमेंट आहे मित्राला. तर त्यांनी न खाता सांगितलं की नाही शिजलाय. मी असतो तर मी हावरा आहे, कारण आज थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे मी काही खाईत नाही. आणि थोडा म्हणजे हेल्प कराय भावानं. आणि आपल्याला व्हिडिओ भेटते तर काय करायचं, आपल्याला कंटेंटशी मतलब आहे. ठीक आहे, उपास असू दे, उद्या खाऊ शकतो. मी असतो ह्या ठिकाणी तर मी खाल्ला असता. कच्चा बिच्चा मला काय फरक नाही पडला. ठीक आहे, चला तर आता बघू परत. मग अजून 15 मिनिटांनी शिजल, मग आपण ही चॅप्टर क्लोज करू. ठीक आहे,
तर मित्रांनो, आता आमचा थोडा प्लॅस्टरचं काम असल्यामुळं आम्ही आता जात होते म्हणजे खडी रेती ते आणायला. तर ते पण ब्लॉग मी बनवणार आहे, कारण माझ्याकडे आता सध्या काय कोणता कंटेंट नाही. तर तुमची सपोर्टची गरज आहे. ह्याच्या आधीचे व्हिडिओ एकदम म्हणजे त्या मानाने थोडे व्हायरल केलेले, तर तसाच सपोर्ट चालू ठेवा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हां, तर प्लॅस्टर आता किती दिवस जात आहेत काय माहीत, तर ते तुम्हाला व्हिडिओ येत आहे. ठीक आहे, तर चला आता तो शिकतो, जरा शिकू दे, मला काही घेणं देणं नाही बाकी. तर मी आता जातो घरी, कारण घाम एकदम ऊन बिन जाम असं म्हणजे असल्यामुळं कंटाळा आला. ठीक आहे, तर चला.